ह्याच वाटेने आम्हाला जाम भीती वाटत होती यार. रस्त्याने येऊ नाही शकत जोपर्यंत कोण सोबत नसेल. तर तुम्ही पण हा हॉटेल जर बुक केलात तर काळोख व्हायच्या आधी या. पण हॉटेलमध्ये एक नंबर सगळं होतं. मग आहे म्हणून चष्मे आणि टोपी सुद्धा दिलेली शिवशंकर तेरा नशा है चढ़ा बसंत लेके तेरा नाम फूल खिलते हैं लोग मिलते हैं फूल खिलते हैं लोग मिलते हैं यूं ही. तर आता इथे लाईव्ह सिंगिंगचा परफॉर्मन्स सुद्धा त्यांनी ठेवला आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होत्या त्या सुद्धा आम्ही बघितल्या. तर आता चायमध्ये डुबवून खायचं आपण. तर इकडे खूप जास्त थंडी आहे. स्वेटशर्ट पण घातलं आणि शाल पण घेतले आणि इकडे शो वगैरे चालू आहे. ह्या साईडला आवाज होतो. तर इकडे अशा प्रकारचे रूम आहेत आणि हे बघा. आणि आज ख्रिसमस आहे त्याबद्दल थोडं डेकोरेशन पण केलं आहे त्याने. तर आपण आता तिकडे जाऊन बघूया काय शो आहे ते आणि तुम्हाला दाखवते मी. असं सेटअप केलेलं आहे जेवणाचं. इथे त्यांनी आता शो ठेवला आणि जेवणाचं वगैरे सुद्धा आहे. तर बघूया कसं काय होतंय मी तुम्हाला दाखवते. असं आहे सगळं. इकडे सगळी माणसं बसलेत. कोणतं तरी फायर शो आणि मॅजिक शो दाखवणार आहे. बनता है बच्चे लोग क्या करते हैं जमीन पे फेंक के कैच करते हैं मगर आप लोग के सामने एक अपने दो रिंग दूसरा मनोरंजन पेश किया जाएगा. आओ बच्चों अभी देखो काय का है लकड़ी का. इसको ऐसा पकड़ने का फूक मारने का धीरे से निकालना धीरे से बंद करना. ओके फूक मारने का धीरे से निकालना धीरे से बंद करना. ताकत नहीं लगाना. ओके भाई. और देखिए मैम इसकी आवाज काय की आवाज है लकड़ी का. इस बगाल से डालो फूक मारने का धीरे से निकालना धीरे से बंद करना. आप इधर आ जाओ भाई. आप इधर आ जाओ जल्दी जल्दी फटाफट. आप निकाल के बताइए. फूक मार के जोर से फूक मारना. हाँ निकालो फटाफट निकालो. क्या नाम है आपका. अलिया सर. गल आपने कितना ताकत लगाया. हल्का सा. ऐसा पकड़ने का फूक मारने का धीरे से निकालना और धीरे से बंद करना. वही लकड़ी का तोड़ा है मैडम. और देखिए आप लोग के सामने जल्दी जल्दी. अरे भाई ऐसा नहीं. ऐसा पकड़ने का फूक मारने का धीरे से फर्स्ट क्लास से पेश करते हैं. आप लोग बोलते हो फर्स्ट क्लास किधर है. ना मेरे हाथ में सीट है और ना फर्स्ट क्लास है. सिर्फ उसका तर आता आम्हाला त्यांनी हे बघा हे दिलं क्रिसमस आहे म्हणून चष्मे आणि टोपी सुद्धा दिलेली आहे. चक्का घूमता है उस नंबर आप लोग के सामने 3 बोल का मनोरंजन पेश किया जाएगा. होली के सहारे होली के नाम के दीवाने हुए हम फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम तुझे देंगे भूले. भक्ति में मिल के सारे आज बोले हर हर महादेव महाकाल बम बोले बम बोले बम बोले बम बोले बम बम बोले बम बम बोले बम 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 बम.
जेवण असतं. तर आता इथे लाईव्ह सिंगिंगचा परफॉर्मन्स सुद्धा त्यांनी ठेवला आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होत्या त्यासुद्धा आम्ही बघितल्या. आणि आता लाईव्ह परफॉर्मन्स तिथे चालू आहे तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते. तर तुम्ही सुद्धा एन्जॉय फूल खिलते हैं लोग मिलते हैं, फूल खिलते हैं लोग मिलते हैं, यूं ही पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने से खिलते नहीं. कुछ लोग जो यूं ही बिछड़ जाते हैं वो हजारों के आने से मिलते नहीं. एक बार चले जाते हैं जो दिन रात सुबह शाम को बनाया गया है मेरे लिए. तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं, तू अब से पहले बहारों में बस रही थी कहीं. तुझे जमीन पे बुलाया गया है. मदहोश की जान मुझे डोर कोई खींचे तेरी ओर दिए जाए इशारा. मुझे डोर कोई खींचे तेरी ओर दिए जाए. दूर बैठी है क्यों मेरे पास आती नहीं, होठों से तेरी कभी प्यास जाती नहीं. ऐसा लगे कि जैसे कि तू हंस के जहर कोई पिए जाए शाम. हंसता रे मदहोश किए जा मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जा. मेरा गम मेरी जा तेरी जा. सकाळची आंघोळ वगैरे करून झाले आता आणि आता जातोय नाश्ता करायला. नाश्त्याला बघूया काय आहे काय नाही. कसा गेला आजचा दिवस, कालचा दिवस काही कळलंच नाही. तर आता रिटर्न मुंबई. आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा काही ब्लॉग्स आवडले तुम्हाला बघायला तरी पण सांगा. अजून कुठे फिरू शकते ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नाश्त्याला बघा तिथे असं बुफे टाईप लावलेलं आहे. नाश्त्याला होतं पोहे, ब्रेडला बटरसुद्धा लावू शकता आणि वडा, चाय आणि अजून पावसुद्धा होता. आणि मी एवढंच घेतलं. तर आता हे बघा बटर आणि ब्रेड आणि तो आता चायमध्ये डुबवून खायला जातोय. तर चेकआउट सुद्धा केलं आहे आता इथून आणि आता निघतोय आम्ही घरी जायला. तर मिस करू इथले. खूप भारी गेले दिवस कालचा. आणि आत्ता आम्ही जातोय इकडे आपला कालचाच रस्ता इकडून रिटर्न. आणि आजूबाजूला पूर्ण हिरवगार होतं.
बाय ग्रीन हिल रिसॉर्ट. बघा कसलं भारी वातावरण आहे, आजूबाजूला झाडं आहेत, तिकडे झाडं आहेत आणि ह्यामधूनच असं आपला गावच्या सारखा रस्ता जातो. मागे पण कोण नाही, पुढे पण कोण नाही. आणि रात्री ह्याच वाटेने आम्हाला जाम भीती वाटत होती यायला, कारण खूप जास्त काळोख होता आणि आजूबाजूला झाडं आहेत त्यामुळे पूर्ण अंधार झालेला. तर खूप भीती वाटत होती. आणि आता बघा रस्ता बघा तो कसला भन्नाट वाटतोय आणि इकडचा पण रस्ता एकदम हे जे पॅच होते आणि वरच्या लाईट सुद्धा गेलेल्या, कारण ते काका बोलले की जी मोठी मोठी झाडं आहेत तिथले लॅम्प माकडं तोडतात, त्यामुळे काय काय लाईट तुटलेल्या. आणि एवढा अंधार होता ना, आपल्यासारखे या रस्त्याने येऊ नाही शकत जोपर्यंत कोण सोबत नसेल. तर तुम्ही पण हा हॉटेल जर बुक केलात तर काळोख व्हायच्या आधी या. पण हॉटेलमध्ये एक नंबर सगळं होतं, जेवणापासून नाश्त्यापर्यंत चायपर्यंत सगळं भारी झालं. आणि हॉटेल मला तर खूप आवडलं.